ॲडव्होकेट गोरख बलकवडे. कालच पाटोदा येथे पेरे पाटलांची ग्रामपंचायत बघण्याकरता गेलो. ग्रामपंचायत बघून अतिशय आनंद झाला. पेरे पाटलांनी आयुष्यातले 25 वर्ष त्या ठिकाणी गावकऱ्यांची सेवा करून एक आदर्श अशी ग्रामपंचायत स्थापन केली आहे. त्या ग्रामपंचायतीमध्ये काम बघितल्यानंतर असं वाटतं की पेरे पाटलांनी सर्व ग्रामपंचायतीमध्ये असणारे सरपंच व ग्रामसेवक यांची सभा घेऊन त्यांना ट्रेनिंग दिली गेली पाहिजे. त्यांनी जे सांगितलेले जे उपक्रम आहे ते अतिशय सर्व समाजाला उपयुक्त असे उपक्रम आहे. त्यांनी ज्या गोष्टी या गावात केल्या आहे त्या बघितल्यानंतर असं वाटतं की आपण ही आपल्या गावामध्ये अशा प्रकारच्या योजना राबवल्या पाहिजे. कोणाच्याही याच्यावर अवलंबून न राहता आपलं गाव स्वावलंबी कसं बनेल, आपलं गाव हिरवगार कसं बनेल, गावाचं आरोग्य चांगलं कसं राहील, गावाला वेळेवर पाणी मिळेल, लोकांना गावाला कपडे धुण्याकरता पाणी मिळेल, स्वच्छता राहील आणि सांडपाण्याचा निचरा कसा होईल, या अनेक प्रकारच्या अशा योजना त्यांनी या गावात चांगल्या प्रकारे राबवल्या आहेत. ते बघून अतिशय आनंद वाटला. परंतु ते संपल्यानंतर त्यांच्याबरोबर चर्चा करताना असं लक्षात आलं मला की वयाच्या 70व्या वर्षी डेरे पाटील अतिशय दुःखी होते की अनेक ठिकाणी मी व्याख्याने देऊन लोकांना समजून सांगितलं, पण लोकांमध्ये बदल व्हायचं प्रमाणच कमी झालेलं आहे. लोक पैशाच्या आधारावरती मतदान विकत घेतात आणि ग्रामपंचायतीमध्ये निवडून येतात आणि मग ते फक्त पैसे खाण्याकरताच काम करतात, लोकांची सेवा करत नाही. आणि त्यामुळे आज आपल्या देशामध्ये असणारे हजारो लाखो गावं हे मागास याच्यात पडलेले आहे. पण डेरे पाटलांसारखे जर सरपंच सगळ्या गावांमध्ये झाले तर मला खात्री आहे की आपला देश हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी आरोग्याचाही प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवला आहे, व्यसनमुक्त गाव केलेलं आहे. अतिशय चांगल्या प्रकारे गावाची मांडणी करून त्यांनी एक आदर्श गाव असं समोर ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मग नगरपालिका असू द्या, महापालिका असू द्या, या सगळ्यांनी गाव कसं असावं, एक छोट्याशा गावामध्ये एक माणूस काय करू शकतो ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे. हजारो झाडं लावून त्यांनी फळांचे झाडं लावून, नारळाचे झाडं लावून, आंब्याचे झाडं लावून लोकांना ते कळून दिलं की किती चांगलं आहे. लोक स्मशानभूमीला घाबरतात, त्यांनी स्मशानभूमीमध्ये सुद्धा जांभळाचे झाडं लहान लहान मुलं जाऊन खेळतात आणि त्यांनी अंधश्रद्धेपासून सुद्धा लोकांना बाजूला केलेले आहे. असे हे थोर विचारवंत, समाज परिवर्तन करणारे ग्रामसेवक अतिशय चांगल्या प्रकारे काम करते. परंतु त्यानंतर आम्ही ते तिथला भेट संपून आम्ही संभाजीनगरला आलो. पण संभाजीनगरला येत्या रस्त्यामध्ये अनेक मोकाट जनावर आणि कुत्र्यांनी आम्हाला घेरलं. अतिशय वाईट वाटतंय. ज्या लोकांनी या कुत्र्यांकरता आणि मोकाट जनावरांकरता कायदे केलेले, जर त्यांना कुठं धक्का लागला किंवा काय झालं तर गाडीवाला जबाबदार असतो. आणि परंतु या मोकाट जनावरांना रस्त्यावर सोडणारे त्यांच्या मालकांवरती कधी गुन्हा दाखल होत नाही. मला शासनाला विनंती करायची की मोकाट कुत्रे लोकांना धरून चावतात, त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. ती कारवाई करायचं सोडून जर कोणी कुत्र्याला मारलं तर त्या कुत्रा मारण्यावर कारवाई केली जाते. म्हणजे माणसाच्या जीवापेक्षा कुत्र्याचा जीव असं महत्त्वाचा झालेला असं वाटतोय. आणि जनावर रस्त्यामध्ये आडवे आले तर गाडीवाल्याला त्रास होतोय. हे सगळं बदलायला पाहिजे. आपण ज्या ठिकाणी वावरतोय त्या ठिकाणी या सगळ्यांचे आपण बंदोबस्त केलाच पाहिजे. आपण जर एखादा माणसाचा ॲक्सिडेंट जर झाला तर त्या गाडीवाल्यावरती गुन्हा दाखल करतो, पण त्या ॲक्सिडेंट होण्याला कारणीभूत त्या रस्त्यावर असणारे खड्डे, त्या रस्त्यावर फिरणारे मोकाट जनावरं, कुत्रे याच्या मालकांवर कधी गुन्हा दाखल झालेला बघितला का आपण? मला विनंती करायची आहे सर्वसामान्य जनतेला की ह्या अशा चुकीच्या कायद्यांविरुद्ध आवाज उठून असे कायदे रद्द केले पाहिजेत आणि मोकाट कुत्रे व मोकाट जनावरांचा बंदोबस्त झाला पाहिजे. धन्यवाद.